तर आता आपण डिलिशन बघूया लिंक लिस्टमध्ये. आपण इन्सर्शन बघितलं होतं. त्यात मेन गोष्टी याच होत्या की इन्सर्शनमध्ये की आपण एक स्ट्रक्चर बनवतो नोड नावाचं, किंवा आपण बोलू शकतो की डेटा टाईप नोडचं. त्यामध्ये मेन गोष्टी होत्या की डेटा आणि त्याचा ॲड्रेस, आणि हे आपण एक कन्स्ट्रक्टर बनवतो जे फंक्शन सारखं असतं. यात आपण सिम्पली एक व्हेरिएबल ॲज अन आर्ग्युमेंट घेतो आणि तो याच्यामध्ये डेटामध्ये स्टोअर करतो. तर त्यानंतर हे सिम्पली आपण फॉर लूप लावतो आणि सिम्पली हा मेन आहे की आपण पहिला जो आहे ॲड्रेस तो असं भरून घेतो आणि नंतर मग त्याच्या पुढे आपण बाकीच्या या फॉर लूपने भरतो. फॉर लूप लावून i = 1 to n आणि आपण भरतो, आणि मग नंतर हे प्रिंटिंगचं आहे. तर आता आपण डिलिशनचं बघूया. तर डिलिशनचं बघायला गेलं तर ते इझी आहे याच्यापेक्षा, इन्सर्शनपेक्षा. तर तर कुठे गेलं, इथे. हां. तर जसं की आपलं हे आहे, तर आपण रिलेशनचं सिंपल आहे की समजा आपल्याला काय करायचं आहे की एलिमेंट दिलेला असेल एखादा. आपल्याला मॅच करत जायचं आहे की तो एलिमेंट जेव्हा भेटेल तेव्हा आपल्याला डिलीट करायचं. जसं की समज हा 10 आहे, हा 20, 30, 40, आणि आपल्याला सांगितलंय की एलिमेंट 30 जो आहे तो यातून डिलीट करा. मग आपण काय करणार, सिम्पली याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे, याचा ॲड्रेस आहे, त्याला आपण सिम्पली याचा ॲड्रेस च्या ऐवजी आपण याचा ॲड्रेस भरणार. मग काय होईल, सिम्पली इथे हा जो पॉइंटर होता, जो इथून इथे पॉइंट करत होता, तर तो आता इथून पुढच्या पॉइंट करेल. म्हणजे सिम्पल तो हा मधला एलिमेंट होता तो गेला आणि आता ह्याच्यात हा जो आहे तो याला पॉइंट करतोय. बस झालं डिलेशन, एवढंच. तर त्यामुळे ते इझी आहे त्याच्यापेक्षा. फक्त एवढंच की आपल्याला बघावं लागेल की आपण कसं काय डिलिशन करणार आहे, परफॉर्म करणार आहे. तर इथे जसं की आपल्याला हां, जसं की आपल्याला इथे क्लिअर आहे की जेव्हा आपण काय करत जाणार, सिम्पली आपण एलिमेंट मॅच करत जाणार. पहिल्या बघणार की अच्छा ठीक आहे की एलिमेंट इक्वल आहे की नाही याच्यासोबत. याचा आपण सुरुवातीला एक ॲड्रेस म्हणून हे करतो, बरोबर. मग त्याचा आपण सिम्पली एलिमेंट मॅच करवणार, आणि मे बी आपण हळूहळू कोड लिहायला सुरुवात करू डिरेक्शनचे. तर आपल्याला एलिमेंट दिलेला असेल, मग आपण त्याला इनिशियलाइज करू शकतो की इंट एलिमेंट, आणि तो युजर इनपुट असेल किंवा दिलेला असेल तो आपण घेऊ शकतो, एवढं काही नाही. समजा 30 आहे, मग आपण सिम्पली इथे लिहू शकतो की आपलं लूप जे लूप जे आहे ते चालेल, व्हाईल लूप असेल किंवा फॉर लूप असेल, आणि आपल्याला पुढे पुढे जात जायचं आहे आणि चेक करत जायचं आहे, आणि तो एलिमेंट चेक करायचा आहे. मग एलिमेंट चेक करण्यासाठी आधी तर आपल्याला इथे ॲड्रेस म्हणून इथे घ्यावं लागेल एक, बरोबर. कारण आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. लिंक लिस्टमध्ये जेव्हा पण आपण काहीही करतो तेव्हा आपल्याला पहिल्या नोडचा ॲड्रेस लागतो. त्या नोडच्या ॲड्रेसशिवाय आपण काहीच नाही करू शकत, कारण त्याला जर हा पहिला नोड आहे त्याला ॲक्सेस करायचा तर आपल्याला त्याचा ॲड्रेस लागेल. ॲड्रेसशिवाय दुसरं आपल्याकडे कोणताच पर्याय नाही आहे त्याला ॲक्सेस करण्याचा. आणि एकदा की त्याला हा ॲक्सेस केला की मग जस्ट नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं आहे. त्यामुळे लिंक लिस्टमध्ये जनरली ही पहिला नोडचा ॲड्रेस खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. मग आपल्याला सिम्पली तो ॲड्रेस घ्यायचा आहे. मग आपण त्याला वाटल्यास इनिशियलाइज करू शकतो की तो ॲड्रेस आहे त्याला आपण बोलू शकतो की करंट ॲड्रेस, असं नाव नाव द्यायला आपण काही देऊ शकतो, करंट ॲड्रेस म्हणून. आणि कारण की तो ॲड्रेस आहे मग तिथे स्टार येईल, आणि तो कोणाचा ॲड्रेस आहे तर तो नोडचा आहे, तर मग आपण म्हणून नोड लिहिलं. आणि त्यामध्ये कोणती व्हॅल्यू ठेवायची आहे तर ही पहिल्याची. आता पहिल्याची ठेवायची तर आपण इथे बघितलं की इथे आपण बेस ॲड्रेस म्हणून इन्सर्शनच्या वेळी मेंटेन केलं होतं, त्याला प्रिंट करण्यासाठी शेवटी जो बेस ॲड्रेसमध्ये पहिल्याची ॲड्रेस स्टोअर राहील. म्हणून मग तो आपण सिम्पली ॲज इट इज बेस ॲड्रेस आपण लिहू शकतो की याला करंट ॲड्रेसची जी व्हॅल्यू आहे ती बेस ॲड्रेस आहे. मग आता काय होईल आपलं ॲड्रेस, तर आपण याला असं लिहू शकतो. आता काय झालं, आपला जो करंट ॲड्रेस आहे तो इथे आपल्याकडे आलेला आहे. आपल्याला फक्त मॅच करत जायचं आहे की करंट ॲड्रेसचा जो डेटा आहे, डेटा फील्ड, तो एलिमेंटच्या गिव्हन एलिमेंटच्या इक्वल आहे की नाही, आणि आलं की डिलीट करायचं आहे. आपण इथे सिम्पली लिहू शकतो की इफ हा जो करंट ॲड्रेस आहे
त्याचा डेटा फील्ड ही व्हॅल्यू जर आपल्या एलिमेंटच्या इक्वल झाली तर मग आपल्याला सिम्पली ते डिलीट करायचं आहे, तो वाला नोड. आणि त्यानंतर मग पुढे बाकी मग कंटिन्यू होत राहील. मग इथपर्यंत झालं. आता आपल्याला हे समजा डिलीटचा आपण कोड नंतर लिहू. आपल्याला पुढे काय करायचं आहे की आता हा जो करंट वाला आहे त्याला आपल्याला पुढे पुढे नेत जायचं आहे. आणि करंट वाल्याला आपण पुढे कसं नेतो, जसं आपण यात नेलं होतं तसं ॲड्रेसला पुढे नेतो तसं, की ॲड्रेस इक्वल टू ॲड्रेसचाच नेक्स्ट ॲड्रेस. जसं की करंट सुरुवातीला इथं असेल त्याला आपल्याला पुढे शिफ्ट करायचं आहे. आपण बोलणार की करंट इक्वल टू करंटचा नेक्स्ट ॲड्रेस. म्हणजे हा करंट जो आहे तो त्याच्यामध्ये जी 0x1 होती ती आता ही वाली व्हॅल्यू जी आहे ती जाईल, स्टोअर होईल आणि तो बाय डिफॉल्ट इथे शिफ्ट होईल. तर तेच आपण इथे लिहिणार की करंट ॲड्रेस इक्वल टू करंट ॲड्रेसचा नेक्स्ट ॲड्रेस. बस मग ह्याच्या एवढ्याने काय होईल, या इथून एवढ्या भागाने हा लूप आहे, त्यामुळे आपला करंट ॲड्रेस आहे तो सिम्पली पुढे पुढे जात राहील. आणि इफ कंडिशन आपली आहे तिथे ते चेक करेल की जर करंट ॲड्रेसचा जो डेटा एलिमेंट आहे, डेटा वाली फील्ड आहे, ती जर एलिमेंटच्या इक्वल झाली तर आपल्याला तिचं डिलीट करायचं आहे. जसं की समज असं करत करत आपण गेलो पुढे, इथून करंट ॲड्रेस काढून पुढे 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 गेलो आणि समजा आपण इथे आलो आणि इथे डेटा मॅच झाला 30. मग आता आपल्याला काय करायचं आहे की याच्या म्हणजे करंट ॲड्रेस हा आहे, पण आपल्याला त्याच्या मागच्याचा जो डेटा आहे इथे जो ॲड्रेस नेक्स्ट ॲड्रेस वाली फील्ड आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची आहे आणि तिथे आपल्याला ही व्हॅल्यू करायची आहे. आणि पण प्रॉब्लेम काय आहे, सध्याच्या आपल्या याच्यामध्ये कोडमध्ये की आपण करंट 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 पुढे चाललोय. मग जेव्हा आपण इथे येऊ तेव्हा आपल्याकडे करंट म्हणून याचा ॲड्रेस असेल आणि या पॉईंटला आपण मागे नाही जाऊ शकत, कारण इथे याच्यावरून आपण याचा ॲड्रेस नाही काढू शकत. हा 0x2 इथून आपल्याला नाही भेटणार. आपण इथे असतो तर पुढच्याचा भेटतो, पण इथून आपल्याला मागच्याचा नाही भेटू शकत. मग त्यामुळे आपण फक्त करंट ॲड्रेसच्या भरोशावर नाही राहू शकत एका व्हेरिएबलच्या. म्हणून आपण दोन व्हेरिएबल पकडणार. एक जो आहे तो म्हणजे दुसरा व्हेरिएबल जो जस्ट मागे राहील. जसं आपला करंट ॲड्रेस पुढे पुढे जात राहील ना, तर जो प्रिव्हियस ॲड्रेस म्हणून व्हेरिएबल असेल तो करंटच्या जस्ट मागे राहील. जेणेकरून म्हणजे फायदा काय होईल की करंट ॲड्रेसचं काम असेल की एलिमेंटला चेक करणे, की जर एलिमेंट हा आहे भेटला आपल्याला की त्याचा जो मागचा ॲड्रेस प्रिव्हियस म्हणून आपण मेंटेन करणार व्हेरिएबल त्याचा ॲड्रेस चेंज करणे. म्हणून मग आपण हे असं करणार, दोन एलिमेंट ठेवणार, एक करंट ॲड्रेस आणि दुसरा प्रिव्हियस ॲड्रेस. आणि ते पुढे कसं जाणार की पहिल्या ह्याच्यामध्ये प्रिव्हियस इथेच राहील आणि करंट इथे जाईल. त्याच्या पुढे करंट पुढे शिफ्ट होईल आणि प्रिव्हियस पण अजून पुढे शिफ्ट होईल, मग इथे येईल. आणि जेव्हा आपण इथे आलो तेव्हा आपण चेक करणार की म्हणजे करंट ॲड्रेस आपण एलिमेंट ते सुरुवातीपासून चेक करत राहणार आणि इथे आल्यावर तो एलिमेंट मॅच होईल. मग तेव्हा आपण काय लिहिणार की जेव्हा मॅच होईल तेव्हा प्रिव्हियस ॲड्रेसचा जो हा आहे फील्ड त्यामध्ये याची व्हॅल्यू करायची, सिम्पल. तर मग हेच आपल्याला लिहायचं आहे, तर तीच मेन कंडिशन आहे. तर ती आता इथे आपण बघू शकतो की समजा आपण करत करत पुढे गेलो आणि तर सध्यापुरते आपण हे प्रिव्हियस ॲड्रेस गणित आहे ते करून घेऊया, किंवा हां, पहिले प्रिव्हियस ॲड्रेसचं गणित आपण करून घेऊया. जे काही आहे तर सुरुवातीला दोन्ही एकाच ठिकाणी असतील. मग तेच आपण इथे पण हे सेमच आहे, सेमच येईल, मग आपण सेमच लिहू शकतो त्यासाठी पण. फक्त इथे येईल प्रिव्हियस ॲड्रेस आणि त्याच सुरुवातीला दोन्ही एका ठिकाणी इथे आहेत, बरोबर. आता आपण इथे लिहिलंय की जो करंट ॲड्रेस आहे तो असा चेंज होईल आणि आपल्याला तेच करायचं आहे की करंट ॲड्रेस आहे तो जसं की पुढे जाईल आणि त्यानंतर करंट ॲड्रेसची जी व्हॅल्यू आहे ती याच्यामध्ये कॉपी होईल. पण इथे एक गोष्ट नोटीस करण्यासाठी आहे, जसं की समजायचं आपण या स्टेपवर आहे. मग इथे जेव्हा आपण लिहितो की करंट ॲड्रेस इक्वल टू नेक्स्ट, मग हा पुढे जाईल. मग समजा हा विचार केल्यावर आपण नंतर जर लिहिलं की प्रिव्हियस ॲड्रेस इक्वल टू करंट ॲड्रेस, कारण याला याला पुढे शिफ्ट करायचं आहे, बरोबर. याला इकडे शिफ्ट करायचं आहे. मग याला आपल्याला ही व्हॅल्यू चेंज होण्याआधीच लिहून घ्यावी लागेल, कारण जर आपण पहिले याला पुढे शिफ्ट केलं आणि मग बोललो की प्रिव्हियस ॲड्रेस इक्वल टू करंट ॲड्रेस, तर मग आता याची व्हॅल्यू इथे राहील, तो डायरेक्ट इथे शिफ्ट करणे सोडून तो डायरेक्ट इथे उडी मारेल. म्हणून आपल्याला पहिले याला शिफ्ट करावं लागेल
मग काय होईल की दोन्ही या ठिकाणी असणार आणि त्यानंतर मग याला पुढे पाठवावं लागेल. म्हणून मग हे जो प्रिव्हियस ऍड्रेस आहे तो याच्या आधी आपल्याला अपडेट करावा लागेल, कारण आपण त्यात करंट ऍड्रेसची व्हॅल्यू ॲज इट इज कॉपी करतोय म्हणून. तर हा करंट ऍड्रेस आहे, याची व्हॅल्यू आपण ॲज इट इज कॉपी करतोय, म्हणून त्याला आपल्याला आधी लिहावं लागेल. म्हणजे जो करंट आहे तिथे पहिले हा येईल आणि त्यानंतर मग हा पुढे जाईल. म्हणजे सिम्पली पुढे जाईल आणि हे असं चालत राहील गणित. तर हे झालं प्रिव्हियस ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस. याचा एवढ्या कोडने हे होत राहील की हे दोघे एकामागे एक पुढे जात राहतील. मग आता आपलं काय काम आहे की जी आपली कंडिशन राहिली इथे, इथे आपल्याला कोड लिहायचा डिलिशनचा. तर त्यासाठी सिंपल आपल्याला हे इक्वेशन लिहायचं आहे की जेव्हा इथे येऊ तेव्हा प्रिव्हियस ऍड्रेस मध्ये आपण काय बोलतो की यावेळेस जेव्हा आपलं हे मॅच होईल, करंट ऍड्रेसचा एलिमेंट मॅच होईल, त्यावेळी आपल्याकडे या नोडचा ऍड्रेस आहे. मग तेव्हा आपल्याला काय लिहायचं आहे की या नोडचा ऍड्रेसच्या म्हणजे प्रिव्हियस ऍड्रेसची नेक्स्ट ऍड्रेस वाली फील्ड मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू भरायची आहे. मग ते आपण सिम्पली असं लिहू शकतो की प्रिव्हियस ऍड्रेसचा नेक्स्ट ऍड्रेस, प्रिव्हियस ऍड्रेसची नेक्स्ट ऍड्रेस फील्ड मध्ये प्रिव्हियस ऍड्रेसचा नेक्स्टच्या नेक्स्टला भरायचं सिम्पली. म्हणून आपण लिहू शकतो की प्रिव्हियस ऍड्रेसचा नेक्स्टचा नेक्स्ट ऍड्रेस, म्हणजे हा वाला स्किप होईल आणि ही व्हॅल्यू ॲज इट इज येऊन इथे भरेल. तर किंवा आपण असंही बघू शकतो की आपण बोलतोय की प्रिव्हियस ऍड्रेसची नेक्स्ट ऍड्रेस फील्ड मध्ये, म्हणजे या फील्ड मध्ये प्रिव्हियस ऍड्रेसचा नेक्स्ट ऍड्रेसची नेक्स्ट ऍड्रेस म्हणजे प्रिव्हियस ऍड्रेसचा नेक्स्ट ऍड्रेस हा आहे, याचा नेक्स्ट ऍड्रेस हा आहे, मग याला आपण इथे फी भरतोय. किंवा आपण सिम्पली बोलू शकतो की प्रिव्हियस ऍड्रेसच्या नेक्स्ट ऍड्रेस मध्ये नेक्स्टचा नेक्स्ट भरतोय. ते सिम्पल आहे, एवढं काही हे नाही. नेक्स्टचा नेक्स्ट भरायचं सिम्पल आपल्याला हे लिहायचं आहे. मग इथे आपण लिहू शकतो की प्रिव्हियस ऍड्रेस ची जी नेक्स्ट ऍड्रेस फील्ड आहे त्या फील्ड मध्ये आपल्याला प्रिव्हियस ऍड्रेसच्या नेक्स्ट ऍड्रेसचा नेक्स्ट ऍड्रेस तर एवढं आपल्याला करायचं आहे बस. ते एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि आपण जेव्हा हे जेव्हा असं करतो की कंडिशन लावून आपलं काम होतं आणि नंतर आपल्याला जनरली आपण काय करतो की ब्रेक लिहून टाकतो. जरी आपल्याला ब्रेकची गरज नसेल तरी पण आपण ब्रेक लिहितो की म्हणजे सवय ठेवतो ब्रेक लिहिण्याची, जेणेकरून पुढे जाऊन काही काढ नको व्हायला उगाच. की आपलं एम काय आहे की जेव्हा इथे आला आणि हा भेटला की सिम्पली याला असं कर, याला कर आणि संपव. कारण कधी कधी असं होऊ शकतो की आपण हे संपवलं तरी पण ते लूप उगाच चालत राहिलं, पुढे जाऊन अजून काही कांड झालं. म्हणून आपण जनरली सवय ठेवतो की आपली कंडिशन झाली, आपलं काम झालं तर ब्रेक टाकाय. ब्रेक लिहिलं म्हणजे आपलं काम झालं तर लूपमधून बाहेर नाही, थांबून उगाच फालतूगिरी करू नको. कारण ही सवय ठेवलेली बरी, कारण पुढे जाऊन काही गडबड होऊ शकते. त्यानंतर मग आता आपण एज केसेस करूया. एज केसेस जर जसं की आपली ही वाली केस की जर समजा समजा आपल्याला पहिलाच एलिमेंट मॅच झाला समजा आपला करंट ऍड्रेसचं. मग समजा पहिलाच एलिमेंट मॅच झाला, मग इथे गडबड होऊ शकते. कारण आपण काय लिहिलंय की जेव्हा पहिलाच एलिमेंट मॅच होईल तेव्हा वाटतं प्रिव्हियस ऍड्रेसचं करंट आपण काय बोलतोय की जेव्हा समजा पहिलाच एलिमेंट मॅच झाला, समज की पहिला वालाच झाला, तिथे आपण काय लिहिणार की प्रिव्हियस ऍड्रेसचा नेक्स्ट ऍड्रेस जो आहे तो प्रिव्हियस नेक्स्टचा नेक्स्ट. इश्यू तर फक्त इश्यू एवढा होईल की जो आपला इथे इथे प्रॉब्लेम काय होईल माहिती आहे की इथे हे वालं नेक्स्टचा नेक्स्ट होईल, पण त्यामध्ये जे आपलं बेस ऍड्रेस असणार. म्हणजे इथे बघ समजा काय प्रॉब्लेम होतोय की जेव्हा आपण समजा एलिमेंट पहिलाच आहे तर आपण काय लिहितोय की प्रिव्हियस ऍड्रेसचा प्रिव्हियस, तेव्हा आपण लिहितोय की प्रिव्हियस ऍड्रेसचा नेक्स्टचा नेक्स्ट. मग त्यावेळी हा वाला स्किप होतोय, आपल्याला हा वाला स्किप करायचा आहे, पहिला वालाच. आणि ते इश्यू का होतोय कारण दोन्ही एकाच ठिकाणी आहेत आणि हा प्रिव्हियस त्याच्या मागे असू नाही शकत कारण मागे काहीच नाहीये. तर इथे इश्यू काय होतं, आपण बोलतोय की समजा हा मॅच झाला तर तेव्हा प्रिव्हियसचा नेक्स्टच्या मध्ये नेक्स्ट मध्ये नेक्स्टचा नेक्स्ट भरा, म्हणजे याला भरवा.
पण मग म्हणजे आपण डिलीट करायला गेलो हा आणि डिलीट होतोय हा, कारण हे दोन्ही एकाच ठिकाणावर आहे. त्यासाठी आपण सिंपल सेपरेट एक कंडिशन लिहू शकतो की जर सगळ्यात पहिला असेल, आपण लिहू शकतो की जर सगळ्यात पहिलाच एलिमेंट मॅच झाला असेल, जसं की आपला बेस ऍड्रेस वाला, तर बेस ऍड्रेस वाला जर आपला एलिमेंट डेटा जो आहे तो समजा मॅच झाला एलिमेंट सोबत, तर मग सिंपल आपल्याला काय करायचं की बेस ऍड्रेस जो आहे त्याला उचलून पुढे पाठवायचं, जेणेकरून मग जी काउंटिंग आहे किंवा जी प्रिंटिंग आहे ती इथूनच चालू होईल. बाकी जर आपल्याला डोक्याला ताप नको, आपण काय बोलतोय की समजा बेस ऍड्रेसचा मॅच झाला तर बेस ऍड्रेसला उचल आणि पुढे पाठव, म्हणजे आपली जी प्रिंटिंग आहे ती इथूनच चालू होईल, म्हणजे याचं काही आपल्याला काम नाही. तर सिंपल आपण ते लिहू शकतो इथे की तर बेस ऍड्रेस, तुम्हाला बेस ऍड्रेस नेक्स्ट नेक्स्ट इथे वाटल्यास परत एकदा बघ की इश्यू काय होत होता. इश्यू असा होता की आपण जनरली काय बोलतोय की जसं की समजा हा वाला एलिमेंट आहे, तर आपण बोलतोय की जेव्हा करंट एलिमेंटचा डेटा मॅच होतोय तेव्हा प्रिव्हियस मधल्या तेव्हा आपल्याला काय करायचं की याला स्किप करायचं आहे. याला स्किप करायचं आहे म्हणजे प्रिव्हियसचा हा ऍड्रेस चेंज करून हा ऍड्रेस भरायचा आहे, म्हणून आपण कोड लिहिला होता. पण इश्यू काय होतो, समजा आपण आता या ठिकाणी पहिल्याच ठिकाणी आहे, तर पहिल्या ठिकाणी समजा हाच एलिमेंट स्किप करायचा आहे, तर मग आपण काय लिहिलं आहे कोड आपला की प्रिव्हियस जर स्किप करायचं आहे तर आपला कोड आहे की प्रिव्हियसच्या नेक्स्ट मध्ये नेक्स्टचा नेक्स्ट लिह. तर त्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय की हा वाला स्किप होतोय, कारण प्रिव्हियस आपल्या लॉजिकनुसार प्रिव्हियस आहे तो याच्या मागे असेल, पण इथे या पहिल्या स्टेपला दोन्ही एकाच ठिकाणी आहेत कारण याच्या मागे काहीच नाहीये, आणि म्हणून तो इश्यू होतोय. तर हा स्किप व्हायच्या ऐवजी हा स्किप होतोय, आणि म्हणून आपण त्याला सेपरेटली हँडल केलं. आपण बोललो की जर बेस सोबतच मॅच होत असेल तर सिम्पली बेस जो ऍड्रेस आहे त्यालाच पुढे सरकव, म्हणजे जी प्रिंटिंग जेव्हा एंडला प्रिंटिंग होईल ते प्रिंटिंगच इथूनच स्टार्ट होईल, म्हणजे डोक्याला ताप नको. आणि पाहिजे तर आपण याला सेपरेटली डिलीट पण करू शकतो मेमरी मधून, डिलीट नावाचा हे यूज करून, पण त्याला जाऊ दे, सध्या जाण्याची गरज नाही. आणि इथे परत सेम आपण परत आपलं काम झालं की आपण ब्रेक लिहायचा, कारण आपलं असं आहे की हे झालं की तू लूप मधून बाहेर निघ, उगाच लूप मध्ये थांबून काय गडबड नको करू. आता दुसरी एज केस म्हणजे शेवटचा हा वाला, तर त्यात काय होतं का आपण बघू. जसं की समज आपण पुढे पुढे गेलो, इथपर्यंत आलो, याला काढू. हा, समजा आपण इथपर्यंत आलो. आता आपण काय लिहिलंय की समजा हा एलिमेंट मॅच झाला. आता आपण लिहिलंय की जेव्हा हा मॅच होईल तेव्हा प्रिव्हियसच्या नेक्स्ट मध्ये प्रिव्हियसच्या नेक्स्ट मध्ये या नेक्स्टचा नेक्स्ट, तर नेक्स्टच्या नेक्स्ट मध्ये नल आहे या हा वाला, प्रिव्हियसचा जो नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये प्रिव्हियसच्या नेक्स्टचा नेक्स्ट म्हणजे हा वाला, तर याच्या नेक्स्ट मध्ये हा आहे त्यामुळे, पण याच्यामध्ये नल आहे म्हणजे काहीच नाहीये. मग इथे काय होईल, नेक्स्टचा नेक्स्ट म्हणजे नल येईल बाय डिफॉल्ट, कारण आपण बोलतोय की याला स्किप करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये तू याच्या पुढच्याला पॉइंट भर, म्हणजे याच्यामध्ये जो पुढचा आहे त्याला तू याच्यात आणून भर, तर याच्यामध्ये पुढे नल आहे मग तो याच्यावर नल होईल, मग तो ऑटोमॅटिक इथे येऊन स्टॉपच होईल, म्हणजे इथं हा वाला पॉइंटर जो आहे तो ऑटोमॅटिक रिमूव्ह होऊन जाईल. मग तिथे काही स्पेशल करण्याची गरज नाही, ते याच्यानेच हँडल होऊन जातं, इथे याच कंडिशनने होऊन जात आहे, काही इश्यू नाही त्यात आपल्याला. मग त्यामुळे ते होऊन जाईल, आणि मग बस एवढंच आहे थिंक. हां, हेच आहे, एवढंच आहे ते रिलेशनमध्ये. ह्याच मेन केसेस आहेत की डिलिशन करताना ही वाली आहे, त्यामध्ये ही कंडिशन आहे आणि हे ऑपरेशन करवायचं आहे, आणि बेस केस असेल तर त्यामध्ये आपल्याला हे करवायचं आहे बस. आणि हे बेस केसचं, हां, तर ह्या दोन ह्याच मेन कंडिशन आहेत, आणि त्यानंतर मग शेवटी आपली प्रिंटिंग होत राहील. तर आपण प्रिंटिंगसाठी जो आपला आधीचा कोड आहे तोच. हां, अरे हां, अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे आपले हा जो लूप आहे, तर जनरली आपण लिंक लिस्टमध्ये व्हाईल लूप यूज करतो, आणि परत तेच की समजा व्हाईल लूप आहे मग त्याची कुठून कुठपर्यंत जाईल, तर तेच आपलं जे आपण नेहमी यूज करतो तेच. जसं की प्रिंटिंग मध्ये आपण यूज केलं तेच, की हा जो करंट एलिमेंट आहे तो जोपर्यंत शेवटपर्यंत जातोय, हा नल होतोय तोपर्यंत चालत राहायचं आहे करंट ऍड्रेस, जसं आपण प्रिंटिंग मध्ये लास्ट टाइम बघितलं होतं इन्सर्शन वेळेस. तर तेच ॲज इट इज इथे आपण काय लिहितो की इथे बेस ऍड्रेस यूज करतोय, आणि इथे बेस आता आपण या लूप मध्ये बेसला पुढे सरकवत नाही, तर इथे आपण करंट ऍड्रेसला
पुढे सरकवतो या एलिमेंटला, मग आपण त्याला लिहिणार की करंट ॲड्रेस आपला हा वाला जोपर्यंत नल नाहीये तोपर्यंत चालत राहा. आपण बोलतो ही कंडिशन आहे की जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत चालत राहा, आणि ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे हा नल झाला तर मग ब्रेक कर. मग आपण हे करून बघू. परत आपले ते इनपुट आउटपुट देऊन बघू. इथे 10, 20, 30 आणि 40. तर हे पहिले तर इन्सर्शन होईल आणि मग नंतर 30 वाला डिलीट होईल आणि शेवटी डिलीट झाल्यानंतर मग 10, 20 आणि 40 दिसायला पाहिजे. काही छोट्या मोठ्या एरर्स असतील तर हे सांगेल आता आपल्याला. बघू. नाही झालं एरर वगैरे काही नाही, हे झालेलं आहे सिम्पली 10, 20 आणि 30. कारण की तो 30 होता तर तो ऑटोमॅटिक डिलीट झाला इथून. आपण वाटल्यास तर एज केसेस पण ट्राय करून बघू शकतो की समजा आपला एलिमेंट 30च्या ऐवजी समजा 10 असता तर 10 साठी चालतं का बरोबर. आता काय व्हायला पाहिजे की 10 डिलीट व्हायला पाहिजे आणि 20, 30, 40 यायला पाहिजे. तर हे आलेलं आहे 20, 30, 40. सिमिलरली जो आपला लास्ट वाला एलिमेंट आहे तो 40. समजा एलिमेंट कुठे गेलं. आता काय व्हायला पाहिजे की 10, 20, 30 राहायला पाहिजे आणि 40 गायब व्हायला पाहिजे. तर हे आहे 10, 20, 30 आणि 40. तर अशा प्रकारे डिलिशन होतं. तर बस सध्यापुरतं एवढंच, बाकी नंतर बघू. बाय.